कोकणामध्ये मी बघितलेली शेती म्हणजे भात शेती। तर मी पुण्यामध्ये आले आणि इथे ना खूप प्रकारची शेती केलेली आहे, तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते, तर चला माझ्यासोबत। ही संपूर्ण शेती आहे ना पुणेमधील कड काका म्हणून आहेत, त्यांची शेती आहे, त्यांचा पूर्ण वावर आहे हा। ही जमिनीवर पांढरी मखमली शाल अंतरल्यासारखी दिसणारी फुलं म्हणजे बिजली फुलं, जी आपल्याला हारात दिसतात। किती कमाल आहे ना निसर्गाची। तो इतक्या छान छान गोष्टी बनवतो आणि आपल्याला त्याच्या प्रेमात पाडतो। ही उंच आणि पिवळसर दिसणारी आहे ज्वारी। आता ही पूर्ण तयार झाली आहे, तर त्याची खुरपणी चालू आहे। अन्न बनवून आपल्या ताटात येईपर्यंत ह्या पिकांना असे ऊनवारे झेलावे लागतात। शेतात राबणाऱ्या शेतकरी बांधवांना असे अपार कष्ट करून मुलांप्रमाणे संगोपन करावं लागतं शेतीचं। बघा आम्ही अशी शेती करीतो बिन पाण्याची, शाळू काढितो, अशी कणस काटायची आणि घाम गाळून असं दाणं तयार करीतो। असं कष्ट करायला लागतं जे बघा, असं कचा 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 कचा। हे लांबपर्यंत दिसतोय ना, तो पूर्ण मकाच आहे आणि प्रत्येक रोपट्याला 3 ते 4 कणीस आहेतच। ही जी सर्व माझ्या भोवती आहे ना, ती आहे लसूण। ही छोटी छोटी रोपं दिसत आहेत, पण ही आहे बाजरी, जी आत्ताच 1 महिन्यापूर्वी लावलेली आहे। असं निसर्गाच्या सानिध्यात असलं ना की निसर्ग आपल्याशी गप्पा मारतो, असा भास होतो। मला आठवतंय लहानपणी शाळेतून आल्यावर दगडीने चिंच पाडायचो आम्ही, पण ही चिंच इतक्या जवळ होती की मला हातानेच काढता आली आणि तीही सहजपणे। भारीच ना। आपल्या प्रत्येक जेवणामध्ये कांदा टाकल्याशिवाय जेवण पूर्णच होत नाही। एवढंच काय, आम्ही घरी सुद्धा मे मध्ये पूर्ण वर्षासाठी कांदा विकत घेतो, पण तो कांदा शेतामध्ये अशा प्रकारे जन्म घेतो।
मला शेतामध्ये असं फिरायला खूप आवडतं, कारण असं वाटतं इथलं प्रत्येक पीक आणि निसर्ग आपल्याला त्याच्याशी जोडतो आणि आपण त्यावेळेसाठी सर्व विसरून जातो, त्यामध्ये हरवून जातो. इथली सुंदरता ही निसर्गाने सजवलेली असते. मी कोकणातली असल्यामुळे आत्तापर्यंत भातांच्या वेगवेगळ्या प्रकारची बियाणे बघितले, त्यांची भात लावणीही केली. पण ही गव्हाची रोपटी मला ताटात येणाऱ्या चपातीची गोष्ट सांगून जातात. सोन्यासारखा रंग लेवून पूर्ण शेत ह्या गव्हाने चमकते, जसं सगळं सोनंच पसरलंय दूरपर्यंत. कसं आहे, आपल्याला हे बघूनच खूप समाधान वाटतंय. मग शेतकऱ्याला त्याचं पीक बघून किती समाधान वाटत असेल ना. ही वेल आहे घोसाळ्याची. ह्या वेलीवर जी घोसाळी दिसतात ती सुकायला ठेवलेत, जेणेकरून त्याच्यापासून बिया भेटतील आणि मग परत ती बी लावली जाईल. शेतामध्ये असं चालताना रस्त्यातच अशी मला वेल दिसली. ही वेल आहे दुधी भोपळ्याची. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.